सदलग्यातील महापूर पीडित शेतकऱ्यांच्या पशूंची चारा पाण्याविना उपासमार, तालुका अधिकारी लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष। सदलग्यात गेल्या 3 आठवड्यापासून दूधगंगेचा आलेला महापुरामुळे नदी तीरावरील शेतकऱ्यांनी वेळीच आपली जनावरे आणि अत्यावश्यक जीवनाउपयोगी वस्तू घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं आहे। मात्र जनावरांच्या वैरणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी साठवलेलं वाळलेलं गवत आणि कडपा महापुराच्या पाण्यात बुडाला आहे। वैरण नसल्यानं दूध उत्पादनात घट झाली आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरणीची व्यवस्था करणं जिकिरीचं झालं आहे। दूधगंगा महापुराच्या तडाख्यात सदलगासह भोज, बेडक्याळ, जनवाड, शमनेवाडी, मलिकवाड आदी गावांना फटका बसला। ऊस शेती पाण्याखाली गेली। त्याचबरोबर गवताळ कुरणे बुडाली असल्यानं हिरव्या चाराचीही टंचाई भासत आहे। या परिस्थितीत जनावरांच्या वैरणीकरिता सदलगा परिसरात कर्नाटक शासनाकडून, तालुका अधिकाऱ्यांकडून, संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडून, लोकप्रतिनिधींकडून अद्याप दखल घेतली नाही। चारा छावणी अथवा ओला चारा, वाळला चारा, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात काहीच व्यवस्था केली नाही। त्यामुळे जनावरांची उपासमार होत आहे। अशा अनेक समस्यांनी शेतकरी मेटाकुटीला आला आहे। यासाठी संबंधित पीडित शेतकऱ्यांनी व्हॉट्सअप क्रमांक 93 41 11 7108 यावर संपर्क साधावा। टोल फ्री क्रमांक 19 62 वर त्या संबंधित पशुपालकांनी संपर्क करावा, असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक अभिजित पाटील यांनी केलं आहे। महानकरी न्यूजसाठी तात्यासाहेब कदम, सदलगा। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।